शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतींमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेकाचे देखील आयोजन करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली। याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता। गणेश जयंती निमित्त मंदिरात गुरुवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे 3 वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक पार पडला। त्यानंतर पहाटे 4 वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली। तसेच मंदिरात अभिषेक आणि गणेशयाग देखील पार पडला। गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणे ज्येष्ठ चतुर्थीचा श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे। भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्या सृष्टीवर मोहित झाले। त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले। परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकार असे नाव दिले। अनेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले। पुढे विप्रचित नामक राक्षसाने या मायाकाराला राक्षसांचा राजा केले। मायाकाराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्गलोक जिंकले। त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले। त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले। श्री शेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश शेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले। याच अवतारात पुढे गजासूर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले। या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुराचा वध केल्यामुळे याच शेषात्मज अवताराला श्री मूषक हे नाव प्राप्त झाले। नमस्कार। आज खूप वर्षांनी इथे मला गायची संधी मिळाली। मी खरं म्हणजे या गणपतीची माहेरवाशीण आहे। या देवळापासून 2 वाडे पुढे माझं माहेर आहे। त्यामुळे लहानपणापासून या गणपती बाप्पाशी माझा खूप जवळचा संबंध आहे। आणि आज मी ते माहेरवाशीण म्हणून आले आणि मला गायची सेवा मिळाली, सेवा करायची संधी मिळाली। त्याबद्दल मी बाप्पाचे आणि आमच्या सगळ्या भावंडांचे, महेश सगळ्यांचे आभार मानते। आणि आज जो मला प्रसाद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे, कारण काल माझा आवाज फार खराब होता। पण आज गणपती बाप्पाच्या कृपेने कुठेही काहीही त्रास नव्हता। मला छान गाता आलं, ह्याच्यातच मला आनंद आहे। आणि खरं म्हणजे गणपती बाप्पासमोर 2 तास बसायला मिळणं ह्याच्या इतकं मोठं भाग्य नाही। गाणं तर आहेच, पण बसायला मिळणं ह्याच्या इतकं सुंदर काही नाही। त्यामुळे सगळा आनंद आज मला मिळाला। त्यामुळे मी या सगळ्या सुवर्णयुग तरुण मंडळाचे आणि बाप्पाचे खूप 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 आभार मानते। जय गणेश। आज शेषात्मज गणेश जयंती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा शेषात्मज गणेश जयंतीचा सोहळा आज साजरा होतो आहे। पहाटे 3 वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक गणपती बाप्पांना संपन्न झाला आणि नुकताच आता ज्येष्ठ गायिका शैलाताई दातार यांचा स्वराभिषेक हा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यात आला। आता या शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये गणेशात आणि महापूजा असे अनेक धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेले आहे। फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। गाणपत्य संप्रदायानुसार पाताळातला हा गणपती बाप्पाचा अवतार आहे आणि शेषाच्या आत्म्यापासनं बाप्पा प्रगट झाले म्हणून शेषात्मज असं त्यांना संबोधलं गेलं। आणि ह्या अवताराच्या निमित्ताने गणपती बाप्पांनी पाताळ लोकावर सुद्धा जे विघ्न आलं होतं ते दूर केलं असा भाव या कथेमागचा आहे। आणि याच निमित्ताने आज हा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा आपण या बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे। सर्व गणेश भक्तांना शेषात्मज गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश।